ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. श्री अरविंद यांच्या विचारांवर आधारित मानसिक शांतता आणि आपलं शारीरिक आरोग्य यांचा नेमका संबंध काय आहे. हो, नमस्कार. आपल्याकडे त्यांचे काही विचार आहेत, चिंतामुक्ती आणि शांतता, आरोग्याची गुरुकिल्ली यावर आधारित. आणि आज आपण जरा सखोल बघूया की विशेषतः आजारपणानंतर, समजा एखादा तीव्र ताप येऊन गेला, इन्फ्लुएन्झा झाला, त्यानंतर बरं होताना आपल्या मनाची स्थिती किती महत्त्वाची ठरते. हो, आणि हा खरंच खूप महत्त्वाचा विषय आहे, कारण श्री अरविंद फक्त शारीरिक लक्षणांपुरतं बघत नाहीत. ते शारीरिक आरोग्याला थेट आपल्या मानसिक किंबहुना आध्यात्मिक स्थितीशी जोडतात. अच्छा. म्हणजे फक्त औषधं घेतली म्हणजे झालं असं नाही. आपल्या मनाची भूमिका निर्णायक ठरू शकते असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर. आणि त्यांनी यावर खूप जोर दिला आहे की चिंता, भीती या भावना बरे होण्याच्या प्रक्रियेत कशा अडथळा आणू शकतात. बरोबर. त्यांनी ती समता ही संकल्पना मांडली आहे, नाही का? म्हणजे कोणतीही परिस्थिती असो, अगदी आजारपण असलं तरी मनाचा तोल ढळू द्यायचा नाही. पण हे ऐकायला ठीक आहे, पण प्रत्यक्षात आणणं थोडं कठीण वाटतं, नाही का? म्हणजे खास करून जेव्हा आपण शारीरिकदृष्ट्या इतके कमजोर असतो, तेव्हा नकारात्मक विचार तर पटकन येतात डोक्यात. मग याबद्दल त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? नाही, तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. आणि श्री अरविंद हे नाकारत नाहीत की शारीरिक त्रास होतो किंवा अशक्तपणा जाणवतो. ते म्हणतात की इन्फ्लुएन्झा सारख्या आजारानंतर अशक्तपणा येणं किंवा बरं व्हायला कमी जास्त वेळ लागणं हे स्वाभाविक आहे. पण ते म्हणतात की त्या शारीरिक स्थितीवर आपली मानसिक प्रतिक्रिया काय असावी हे मात्र आपल्या हातात आहे. अच्छा. समता म्हणजे भावनाच नसणं असं नाही, तर विचारांच्या आणि भावनांच्या कल्लोळात, गोंधळात स्वतःला वाहून जाऊन न देणं. म्हणजे अस्वस्थ करणारे किंवा निराशाजनक विचार येतात मनात, पण त्यांना महत्त्व न देणं, त्यांच्यात अडकून न पडणं, ही खरी समता आहे. म्हणजे शारीरिक स्थिती जशी आहे तशी स्वीकारायची, पण मानसिक दृष्टिकोन शांत आणि सकारात्मक ठेवायचा प्रयत्न करायचा. अगदी. त्यांनी अगदी पूर्णपणे शांत राहण्याचा सल्ला दिला आहे आणि आवश्यक तेवढी विश्रांती घेण्याचा. या शांत राहण्याबद्दल आणि विश्रांतीबद्दल अजून काय सांगाल? म्हणजे ही फक्त शारीरिक पडून राहण्याची विश्रांती आहे का? नाही. इथेच तर श्री अरविंद यांची खासियत आहे. ते विश्रांतीला फक्त शारीरिक निष्क्रियता नाही मानत. अच्छा. त्यांच्या मते खरी विश्रांती तेव्हाच मिळते जेव्हा आपलं मन शांत आणि चिंतामुक्त असतं. म्हणजे बघा, तुम्ही शारीरिकदृष्ट्या जरी आराम करत असाल, पण मनात सतत काळजी, भीती किंवा काहीतरी अस्वस्थ विचार चालू असतील, तर ती खरी विश्रांती होत नाही. खरंय. उलट अशी मानसिक स्थिती शरीराची उरलीसुरली ऊर्जा पण कमी करते. म्हणून पूर्णपणे शांत राहणं म्हणजे फक्त वरवरची शांतता नाही, तर आतून विचारांच्या पातळीवर शांत असणं. यात एक प्रकारचा विश्वास पण आहे की बरे होण्याची प्रक्रिया नैसर्गिकरित्या घडेल, यावरचा विश्वास. हे खूपच महत्वाचं आहे. म्हणजे चिंता आणि भीती यांसारख्या नकारात्मक भावना आपल्या शारीरिक ऊर्जेवर थेट परिणाम करतात. हो. आणि त्यामुळे बरे होण्याची प्रक्रिया लांबते. याउलट जर मन शांत आणि विश्वासपूर्ण असेल तर शरीर लवकर बरं व्हायला मदत होते. अगदी तसंच. श्री अरविंद यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा मन शांत असतं तेव्हा शरीराची जी नैसर्गिक उपचार शक्ती असते ना, म्हणजे हिलिंग पॉवर, ती जास्त प्रभावीपणे काम करते. चिंता किंवा भीतीमुळे ही शक्ती बाबली जाते, काम करू शकत नाही नीट. अच्छा. त्यामुळे जाणीवपूर्वक शांत राहण्याचा प्रयत्न करणं, आवश्यक ती शारीरिक विश्रांती घेणं आणि मनाला सकारात्मक स्थितीत ठेवणं हे आजारपणातून लवकर बाहेर पडण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. ही मानसिक शांतता म्हणजे फक्त काही न करणं नव्हे, तर ती एक सक्रिय शक्ती आहे जी आरोग्याला मदत करते. पण म्हणजे व्यवहारात हे साधायचं कसं? म्हणजे जेव्हा खरंच खूप अशक्त वाटतंय किंवा बरं होण्याची गती खूप हळू आहे असं वाटतं, तेव्हा ही समता आणि शांतता टिकवून ठेवायची कशी? त्यांनी काही दिशा दिलीये का याबद्दल? श्री अरविंद थेट अशा टेक्निक्स किंवा पद्धतींबद्दल कदाचित जास्त बोलत नाहीत, पण त्यांच्या एकूण विचारसरणीतून काही गोष्टी नक्कीच स्पष्ट होतात.
पहिली गोष्ट म्हणजे जाणीव. आपल्या मनात काय विचार सुरू आहेत याची सतत जाणीव ठेवणं आणि नकारात्मक विचारांना खतपाणी घालायचं नाही हा निश्चय करणं. म्हणजे अवेअरनेस. हो, अवेअरनेस. दुसरी गोष्ट म्हणजे श्रद्धा किंवा विश्वास. एक खोल विश्वास की परिस्थिती सुधारेल आणि त्यासाठी आवश्यक शक्ती आपल्या आत आहे किंवा ती आपल्याला मिळेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे संकल्प. शांत राहण्याचा आणि नकारात्मकतेवर मात करण्याचा एक दृढ निश्चय. हे एक प्रकारचं आंतरिक अनुशासन झालं. काय म्हणतात त्याला? सेल्फ डिसिप्लिन. बरोबर. म्हणजे हे फक्त आजारपणापुरतं मर्यादित नाहीये खरं तर. आयुष्यातल्या कोणत्याही आव्हानात्मक परिस्थितीत हे उपयोगी पडू शकतं. नक्कीच. तर श्री अरविंद यांच्या या विचारांचा सार असा काढू शकतो का आपण, की मानसिक समतोल, चिंता आणि भीतीपासून मुक्ती आणि खरीखुरी विश्रांती म्हणजे शारीरिक आणि मानसिक दोन्हीही हीच उत्तम आरोग्य आणि शक्ती परत मिळवण्यासाठीची गुरुकिल्ली आहे. अगदी बरोबर. अगदी अचूक सांगितलं तुम्ही. आणि जाता जाता एक विचार मनात येतो बघा. आपण आजारपणात किंवा काही संकट आलं की मग या मानसिक शांततेचं महत्त्व ओळखतो. खरंय. पण निरोगी असताना रोजच्या धावपळीत या समतेचा, या आंतरिक शांततेचा आपण किती विचार करतो? आजच्या जगात ताणतणाव, चिंता किती सहजपणे आपल्यावर परिणाम करतात, नाही का? हो, अगदी. तर ही मानसिक स्थिरता जाणीवपूर्वक जोपासणं हे केवळ आजारपणातच नाही, तर एकंदर आपलं आयुष्य निरोगी आणि समाधानी जगण्यासाठी किती आवश्यक आहे यावर प्रत्येकाने विचार करायला हवा. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.